Okay. Now next article is genetic code. It is a series of triplet which codes particular amino acid or determines particular amino acid. DNA वरती जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ATGC बेस पेअरच्या फॉर्म मध्ये आहे ती जेनेटिक इन्फॉर्मेशन ATGC बेस पेअरच्या फॉर्म मध्ये आहे. आणि त्या इन्फॉर्मेशनला नाव आहे कोडोजेन. So the information, genetic information present in DNA is कोडोजेन. आणि त्याचीच कॉपी कॉम्प्लिमेंटरी होऊन mRNA बनतं. त्या mRNA वरती ती जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते त्या इन्फॉर्मेशनला आपण म्हणतो कोडॉन. आणि tRNAच्या अँटीकोडॉन आर्म वरती त्याला कॉम्प्लिमेंटरी असतात अँटीकोडॉन किंवा त्यालाच आपण नोडॉक असंही म्हणतो. So genetic code is a series of triplet on mRNA which determine particular amino acid. Particular amino acid determine करण्याचं काम हे ट्रिपलेट करतं. सिरीज ऑफ ट्रिपलेट. आणि मग या जेनेटिक कोडचा सुरुवातीला स्टडी गॅमो नावाच्या सायंटिस्टनं केला. गॅमो नावाच्या सायंटिस्टनं केला. त्यानंतर जेनेटिक कोड आर्टिफिशियली लॅबोरेटरीमध्ये बनवायचं काम सुरू झालं. आणि निरेनबर्ग मॅथ्यू या सायंटिस्टनी पॉलीयुरिडिलिक ऍसिड हे घेतलं आणि एक कोड बनवला. त्याला दुसरा कोड जोडला, त्याला तिसरा कोड जोडला, चौथा कोड जोडला. अशा प्रकारे याला ए आणि त्याच्यावरनं त्यांनी लक्षात घेतलं की इथं ए कोड्स फिनिल ॲलेनाइन अॅमिनो ॲसिड. ए हा जो एक जेनेटिक कोड आहे तो फिनिल ॲलेनाइन अॅमिनो ॲसिड कोड करतो, डिटरमाइन करतो. हे त्यांनी फाइंड आउट केलं. त्यानंतर हरगोविंद खुराना जेनेटिक्स मध्ये पहिलं इंडियन नाव आलं. हरगोविंद खुराना हे पंजाबच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते. त्यांचा जेनेटिक्स मध्ये स्टडी मोठा होता आणि त्यांना पुढे रिसर्च करण्याची फार मोठी इच्छा होती. परंतु आपल्याकडची सिच्युएशन तशी नव्हती. त्यामुळे त्यांनी US ला अप्लाय केलं आणि तिथं त्यांनी रिसर्च केला आणि ते नोबल लॉरेट झाले. नोबल प्राइज विनर आहे. तर त्यांनी ईस्ट ॲलेनाइन tRNA हा जीन
की ज्याच्यामध्ये 277 बेसेस आहेत, याचा स्टडी केला आणि लॅबोरेटरीमध्ये जीन बनवायचं काम त्यांनी केलेलं आहे. या निरेनबर्ग असतील, मॅथ्यू असतील, यांच्या बरोबरीनं त्यांनी जेनेटिक्समध्ये जेनेटिक कोड आयडेंटिफाय करण्याचं, लॅबोरेटरीमध्ये आर्टिफिशियली जेनेटिक कोड बनवायचं काम केलं आणि म्हणून त्यांना याचं नोबेल प्राइज दिलं. आता त्यांनी काय केलं, CU याप्रमाणे अल्टरनेट चेन बनवली. यातून 2 जेनेटिक कोड बनले. एक बनला CUC, दुसरा बनला UCU. CUC UCU, CUC UCU, CUC UCU. आणि हे कोड जे आहेत ते ल्युसीन आणि सिरीन नावाच्या अमिनो ऍसिडचे आहेत. अशा प्रकारे त्यांनी 2 कोड शोधले, हे बनवले आर्टिफिशियली लॅबोरेटरीमध्ये. आणि नंतर निरेनबर्ग आणि त्यांच्या बरोबरीनं होले, म्हणजे tRNAचं मॉडेल डिस्कवर केलेला होले, त्या दोघांनी जेनेटिक कोडची पूर्ण डिरेक्टरी शोधली. दे फाइंड आउट होल डिरेक्टरी ऑफ जेनेटिक कोड. जेनेटिक कोडची पूर्ण डिरेक्टरी त्यांनी फाइंड आउट केली. आता हे जेनेटिक कोड ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये आहेत असं आपण म्हणतो, बरोबर आहे. बट वाय द जेनेटिक कोड इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट, नॉट इन द फॉर्म ऑफ सिंगल, नॉट इन द फॉर्म ऑफ 2 letters? वाय इट इज प्रेझेंट इन ट्रिपलेट फॉर्म? आता बघा, mRNAचा विचार केला तर ॲडेनिन, ग्वानिन, युरॅसिल आणि सायटोसिन. जर एका लेटरनं कोड तयार झाला असता तर जास्तीत जास्त 4 कोड तयार झाले असते. आणि आपल्यामध्ये सेलमध्ये जे प्रोटीन्स बनवले जातात वेगवेगळे, ते प्रोटीन बनवण्यासाठी जे अमिनो ऍसिड लागतात ते किती टाईपचे आहेत? There are 20 types of amino acids which are used in protein synthesis. आता नवीन शोधलंय सोलेनोसिस्टीन, 21वा शोधलंय. परंतु आपण गृहीत धरताना इथं काय गृहीत धरायचंय की 20 अमिनो ऍसिड लागतात. मग 20 अमिनो ऍसिड साठी किमान कोड किती पाहिजेत? आपली अट आहे किमान 20 कोड पाहिजेत. मग एका लेटरनं कोड बनला तर जास्तीत जास्त 4 कोड बनतात. अमिनो ऍसिड 20 आहेत, आपल्याला किमान 20 पाहिजेत. दादा काय चॅटिंग आले बघा. जर 2 लेटरनं कोड बनला तर काय होईल? दोन लेटरनं कोड बनला तर काय होईल? 2 लेटरनं बनला तर बघू आपण मॅक्झिमम किती कोड तयार होतात. आपली अपेक्षा काय? किमान 20 कोड तयार व्हायला पाहिजे. मग 2 लेटरनं बनला तर AGUC, तर AAAU AGAC हे 4 झाले. GA GG GC GU हे 4 झाले. UU UG UC UA हे 4 झाले. CC CG CA CA आणि CU हे 4 झाले.
So if genetic code is made up of 2 letters, 2 bases, maximum codes are 16, our requirement is minimum 20. जास्त असले तर काही प्रॉब्लेम नाही, कमीत कमी 20 पाहिजेत ही आपली अट आहे. आणि मग कमीत कमी 20 पाहिजेत म्हटल्यावर ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये जर झालं घेतलं तर 4�3 means 4 that is equal to 4 into 4 into 4, 4 चौक 16 आणि 16 चौक 64. 64 कोड्स तयार होतात. आपली अट पूर्ण होते का? होते. आपली अट काय? मिनिमम 20 कोड्स पाहिजेत. जास्त कितीही असले तर काय आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. आणि म्हणून जेनेटिक कोड हे ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये आहेत. वाय जेनेटिक कोड इज इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट असा क्वेश्चन विचारला तर आपल्याला हे आन्सर देता येईल. आता जेनेटिक कोड कसे बनवले, त्याची डिरेक्टरी कशी बनवली याविषयी थोडंसं बघूया. आपल्याला काय पूर्ण डिरेक्टरी बनवायची आवश्यकता नाही आहे, परंतु बनवताना काय केलं त्यांनी ते आपण बघू. या बाजूला घेऊ UCAG, इकडं पण घेऊ UCAG, आणि इथं प्रत्येक ठिकाणी UCAG, प्रत्येक ठिकाणी UCAG, UCAG. आता जेनेटिक कोड बदलवताना तर बघा, हा याच्याबरोबर झाला तर U त्यातला एक U, पुन्हा हा याच्याबरोबर, हा याच्याबरोबर झाला तर किंवा आपण 4ही कंप्लीट करू, याचं 4 कंप्लीट करू. UUC, UUA, UUG, हे 4ही बनवून आपण पाहिले. त्याप्रमाणे हा याच्याबरोबर बघा UC आणि इथं 4 हे घ्यायचे इथले UCU, UCC, UCA, UCG. त्यानंतर UA, UCAG. त्यानंतर UG, UCAG. पहिली लाईन आपण याप्रमाणे कंप्लीट केली. आता CU आणि UCAG. दुसरी लाईन CC, UCAG. पुढची लाईन CA, UCAG. त्याच्या पुढची लाईन
CG, 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 UCAG. थर्ड लाइन मध्ये UA, AU, 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 UCAG, AC, 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 UCAG, AA, AA, AA आणि AA, UCAG. पुढा AG, 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 UCAG. चौथी लाइन कंप्लीट करू. GU, 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 UCAG. GC, 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 UCAG. GA, 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 UCAG. and last GG, 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 UCAG. किती झाले यापैकी? हे 64 कोड बनले का? बनले. 64 कोड बनतात आणि हे वेगवेगळ्या अमिनो ऍसिडचे कोड आहेत. वेगवेगळ्या अमिनो ऍसिडचे कोड इथं बनलेले आहेत. जसं एखादा एक्झाम्पल आपण घ्यायचं म्हटलं, AUG हा कोड कशाचा आहे? मिथेओनिनचा आहे. आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे. आता AUG कुठं आहे? इथं आहे. इट कोड्स मिथेओनिन. हा मिथेओनिनचा कोड आहे. त्याप्रमाणे प्रत्येक अमिनो ऍसिड साठी वेगवेगळे कोड्स इथं बनवलेले आहेत आणि हे ते अमिनो ऍसिड डिटरमाइन करतात, कोड करतात. आता UAA, UAG, UGA हे जे 3 कोड आहेत ते कोड कुठलंच अमिनो ऍसिड डिटरमाइन करत नाहीत. त्यांना आपण स्टॉप कोडॉन किंवा टर्मिनेशन कोडॉन किंवा नॉनसेन्स कोडॉन म्हणतो. आणि हे बाकीचे मग 20 अमिनो ऍसिड साठी एवढे कोड अवेलेबल आहेत. म्हणजे 64 कोड बनले हे बरोबर आहे. परंतु या 64 कोड पैकी UAA, UAG, UGA हे जे 3 कोड आहेत ते कुठलंच अमिनो ऍसिड कोड करत नाहीत. कोणत्याच अमिनो ऍसिडचे ते कोड नाहीत. आणि त्यामुळं ऍक्च्युअल 20 अमिनो ऍसिड साठी किती कोड्स अवेलेबल आहेत असा क्वेश्चन विचारला तर आपल्याला सांगावं लागेल आउट ऑफ 64 3 आर नॉनसेन्स कोडॉन. सो 61 कोड्स आर अवेलेबल फॉर 20 अमिनो ऍसिड्स. 20 अमिनो ऍसिड साठी 61 कोड्स अवेलेबल आहे. आता अमिनो ऍसिड 20 आहेत आणि कोड जास्त आहेत. जास्त असले तर आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का? नाही. जास्त असले तर आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही. 20 पेक्षा कमी नसावेत ही आपली अपेक्षा आहे. जास्तचा विषय आपला नाहीच आहे. तर हे जेनेटिक कोड अशा प्रकारे डिरेक्टरी बनलेली आहे. आता आपण या जेनेटिक कोडच्या प्रॉपर्टीज स्टडी करूया. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत या कोडच्या ते पाहू.
कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. जेनेटिक कोडच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये पहिली कॅरेक्टर आहे जेनेटिक कोड आर युनिव्हर्सल इन ऑल ऑर्गॅनिझम्स एक्सेप्ट मायकोप्लाझ्मा. सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेनेटिक कोड सेम आहेत. प्लांट मध्ये वेगळे, ॲनिमल मधले वेगळे असं नाही आहे. बॅक्टेरियामध्ये असो किंवा प्रोटिस्टा असो, प्लॅन्टी असो, फंजाय असो, ॲनिमालिया असो, या सर्वांमध्ये जेनेटिक कोड सेम आहेत. म्हणून आपण कॅरेक्टर काय सांगतो, दीज आर युनिव्हर्सल इन ऑल ऑर्गॅनिझम एक्सेप्ट मायकोप्लाझ्मा. Then they are commaless. What it indicates? What is the meaning of commaless? There is no pause between two codes. जसं इथं AUG, CAG, ACG, आता हे कोड जे आहेत ते सलग आहेत. हे कोड कसे आहेत, सलग आहेत. दोघांच्या मध्ये गॅप आहे का, पॉज आहे का, नाही. पॉज नाही, गॅप नाही आहे, म्हणून कॉमालेस. थर्ड कॅरेक्टर इज दे कॅन रीड इन वन डायरेक्शन, दे हॅव पोलॅरिटी. हे कोड फक्त 5' to 3' याच दिशेने वाचायचे. आता हा कोड रीड करताना AUG असाच रीड करायचा, GUA असा रीड करायचा नाही, उलटा रीड करायचा नाही. फक्त 5' to 3' याच दिशेनं हे रीड करायचे. त्यानंतर महत्वाची प्रॉपर्टी आहे जेनेटिक कोड इज सेड टू बी नॉन ॲम्बिगियस. ॲम्बिग्युटी नाही आहे यामध्ये, एक्सेप्शन एखादा असेल परंतु ॲम्बिग्युटी नाही आहे यामध्ये. नॉन ॲम्बिग्युटी आहे म्हणजे काय आहे, इट इज जस्ट लाईक आवर मोबाईल नंबर. मला सांगा, जो मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे तो मोबाईल नंबर पुन्हा कुठल्या व्यक्तीला रिपीट केलाय का? तो मोबाईल नंबर या जगात दुसऱ्या कोणत्याही इंडिव्हिज्युअलला रिपीट केलेला नाही. म्हणजे एक मोबाईल नंबर अनेक लोकांसाठी कॉमन आहे का? नाही. असा आहे का एक मोबाईल नंबर आणि त्याच्या पुढे अख्ख्या गल्लीचं नाव आहे, गल्लीला कॉन्टॅक्ट करायला तिथं सगळ्यांना बोलवावं लागेल? नाही. एक मोबाईल नंबर अनेक लोकांसाठी कॉमन नाही. त्याप्रमाणे एक जेनेटिक कोड अनेक अमिनो ऍसिड साठी कॉमन नाही. एक मोबाईल नंबर ज्याप्रमाणे अनेक लोकांसाठी कॉमन नसतो, त्याप्रमाणे एक जेनेटिक कोड अनेक अमिनो ऍसिड साठी कॉमन नाही. म्हणजे AUG म्हटलं तर AUG फक्त मिथिओनिन कोड करणार, त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही अमिनो ऍसिड कोड करणार नाही. So one code is not common for many amino acids, that is called as non-ambiguity, but there is one exception. तसा विचार केला तर GUG हा जो कोड आहे तो व्हॅलिन कोड करतो. GUG हा जो कोड आहे तो व्हॅलिन कोड करतो. परंतु ज्यावेळी या mRNA वरती AUG हा जो इनिशिएशन कोडॉन आहे तो काय करणार आहे? मिथिओनिन कोड करणार आहे. तो मिथिओनिन कोड करणार आहे.
परंतु आणि इथं समजा GUG असेल, इथं कुठेही तर हा व्हॅलिन कोड करणार आहे. परंतु ज्यावेळी GUG हा AUG ची जागा घेतो, म्हणजे इनिशिएशन कोडॉन म्हणून काम करतो, त्यावेळी मात्र हा GUG मिथिओनिन कोड करतो. म्हणजे GUG जर इनिशिएशन कोडॉनच्या ठिकाणी असेल तर मिथिओनिन कोड करेल, आणि पुढं कुठं असेल तर ते व्हॅलिन कोड करेल. याला आपण म्हणतो ॲम्बिग्युटी. तसं बाकीचे कोड मात्र नॉन ॲम्बिग्युटी आहेत, आणि इथं मात्र एक एक्सेप्शन तिथं पाहायला मिळेल. त्यानंतरची प्रॉपर्टी आहे डिजेनरेसी ऑफ कोड. जेनेटिक कोड इज सेड टू बी डिजेनरेट. जस्ट लाईक आवर टेलिफोन नंबर और मोबाईल नंबर. मगाशी आपण काय म्हटलं, एक मोबाईल नंबर अनेक लोकांसाठी कॉमन नाही, नॉन ॲम्बिग्युटी आहे. पण एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर असू शकतात का? बहुतांशी आहेत. जसं आपल्यापैकी काही विद्यार्थी असे असतील की ज्याच्याकडे एकच मोबाईल नंबर आहे. इथं जेनेटिक कोडच्या डिरेक्टरी प्रमाणे विचार केला तर 2च असे अमिनो ऍसिड आहेत की त्यांच्याकडे एकच कोड असतो. एक तर मिथिओनिनला एकच कोड आहे आणि ट्रिप्टोफॅनला एकच कोड आहे. बाकी बहुतांश अमिनो ऍसिड जे आहेत ते एकापेक्षा जास्त कोड असलेलेच आहेत. जसं आपल्यापैकी 2 विद्यार्थी फक्त आहेत की त्यांच्याकडे एकच मोबाईल नंबर आहे, आणि मग बाकीचे काही विद्यार्थी असे आहेत की कुणाकडे 4 नंबर आहेत, कुणाकडे 2 आहेत, कुणाकडे आणखी जास्त आहेत. एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर असणं याला आपण डिजेनेरेसी म्हणू. तसं इथं आता समजा ल्युसीन म्हटलं तर 6 कोड आहेत. काही अमिनो ऍसिड कडे 4 कोड आहेत, काही कडे 6 कोड आहेत. म्हणजे जर एकापेक्षा जास्त कोड एखाद्या अमिनो ऍसिड कडे असतील तर त्याला आपण म्हणतो डिजेनेरेसी ऑफ कोड. साहजिक आहे. जेनेटिक कोड किती आहेत? 61. अमिनो ऍसिड किती आहेत? 20. म्हणजे 20 अमिनो ऍसिड कडे 61 कोड आहेत. बऱ्याच अमिनो ऍसिड कडे एकापेक्षा जास्त कोड असणारच आहेत. या प्रॉपर्टीला आपण म्हणतो डिजेनेरेसी ऑफ कोड. आणि आणखी एक प्रॉपर्टी याची आहे, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो ओबल पेरिंग. ओबल पेरिंग. तसा विचार केला तर 61 कोड आहेत म्हटल्यावर टीआरएनए सुद्धा किती असायला हवेत? ते पण 61 असायला हवेत. परंतु इतके टीआरएनए असतील तर जमून होईल सगळं. त्यामुळे टीआरएनएचा नंबर कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि टीआरएनएची इकॉनॉमी व्हावी, टीआरएनएचा नंबर कमी करता यावा म्हणजे 20च टीआरएनए वर भागवता यावं 61 कोड साठी. याच्यासाठी एक स्पेशल कॅरेक्टर ओबल पेअरिंग आहे. याच्यामध्ये काय समजा स्पेसिफिक पेअरिंग जर आपण विचार केला, समजा हे टीआरएनए आहे आणि हे एमआरएनए आहे. हे दुसऱ्या विचारात घेऊ आपण. इथे एमआरएनए कडे AUG कोड असेल तर इथल्या टीआरएनए कडे कोड अँटीकोडॉन कोणता आहे? UAC. याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग. याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग. परंतु असं जर कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग सगळीकडे वापरलं तर 61 कोड साठी 61 टीआरएनए लागतील आणि आपल्याला तेच नको आहे. 20 टीआरएनए मध्ये भागवायचं आहे आपल्याला. तर याच्यासाठी काय प्रोव्हिजन केली आहे? याच्यासाठी एकच अट आहे.